नमस्कार मित्रांनो, तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 13,735 पदांसाठी ऑनलाईन अर्ज हे मागवण्यात येत आहेत. तर जे उमेदवार SBIमध्ये ज्युनियर असोसिएट म्हणजेच कस्टमर सपोर्ट अँड सेल्स ह्या पदासाठी अर्ज करू इच्छितात, त्यासाठी SBI.co.in ह्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज हे ऑनलाईन आपल्याला भरायचे आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी 17 डिसेंबरपासून स्टार्ट झालेले आहेत. त्याचबरोबर 7 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अप्लाय करू शकता. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्या या व्हिडिओमध्ये जे आपले डॉक्युमेंट लागणार आहेत, जसे की आपला जो पासपोर्ट फोटो आहे, त्याचबरोबर आपले सिग्नेचर आहे, त्याची साईज जे आपल्याला किती KB मध्ये ठेवावी लागणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत. तर संपूर्ण जे आपले डॉक्युमेंट आहेत त्याची साईज रिड्यूस करून आपल्याला आपल्या डेस्कटॉप किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचे. तर यामध्ये आपला जो हँड रिटन डिक्लेरेशन फॉर्म आहे त्याची फाईल साईज ही 50 KB ते 100 KB मध्ये ठेवायची आहे. तर या ठिकाणी सॅम्पल जो फॉर्मॅट आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर फोटोग्राफ इमेजची साईज ही म्हणजे 20 KB आणि 50 KB पर्यंत असायला पाहिजे. तर लेफ्ट थंब इम्प्रेशन याची साईज 20 KB ते 50 KBच्या आत असायला पाहिजे. सिग्नेचर हे 10 KB ते 20 KB एवढी साईज ही सिग्नेचरची असायला पाहिजे. तर या ठिकाणी ऑफिशियल साईडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जो फॉर्मची संपूर्ण डिटेल आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम संपूर्ण या ठिकाणी फिलअप करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि आपला अल्टरनेट मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर ईमेल ID संपूर्ण डिटेल टाकल्यानंतर कॅप्चा फिलअप करायचा आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर या ठिकाणी जे नोटिफिकेशन येईल त्यावरती ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी आपण सेव्ह आणि कंटिन्यूवरती क्लिक केल्यावर आपला जो सेकंड ऑप्शन आहे फोटो आणि सिग्नेचर यावरती आपण ह्या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल. यानंतर संपूर्ण डिटेल चेक करून आपल्याला या ठिकाणी आपली फोटो आणि इमेज जे आहे ते अपलोड करायचे आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर या ठिकाणी जो नोटिफिकेशन आहे त्यावरती कन्फर्मेशन द्यायचं आहे. यानंतर आपण सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर डिटेलवरती या पेजवरती आपण रिडायरेक्ट व्हाल. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते संपूर्ण या ठिकाणी आपल्याला भरायचे आहे. तर संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी चेक करून आपल्याला प्रॉपर संपूर्ण डिटेल फिलअप करायची आहे. तर या सेक्शनमध्ये आपल्याला फॉर्म हा कुठून अप्लाय करायचा आहे, त्याचबरोबर आपला जो एक्झाम सेंटर आहे तो एक्झाम सेंटर आपल्याला संपूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. त्याचबरोबर आपली कॅटेगरी, कास्ट कॅटेगरी या ठिकाणी फिलअप करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला जो मॅरिटल स्टेटस वगैरे संपूर्ण डिटेल या ठिकाणी अपडेट करायचं आहे आणि सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते संपूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचे आहे. यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे पण तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल ते संपूर्ण या ठिकाणी फिलअप करायचे आहे. या ठिकाणी ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेले आहे, जसे की सायन्स, कॉमर्स या आर्ट, हे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे आहे. यानंतर तुमचे हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे ते संपूर्ण डिटेल या ठिकाणी टाकायचं आहे. जसे यानंतर कॉलेजचे नाव, यानंतर युनिव्हर्सिटी वगैरे फिलअप करून घ्यायचे आहे. यानंतर लँग्वेज आपल्याला या ठिकाणी एक सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाईड सक्सेसफुली आल्यानंतर ओकेवरती क्लिक करून सेव्ह नेक्स्ट करायचे आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म हा फीससाठी रिडायरेक्ट होईल. जसे की तुम्ही SC किंवा ST असाल तर तुम्हाला या ठिकाणी फीस पेड करण्याची आवश्यकता नाही. अदर कास्टसाठी या ठिकाणी तुमचा जो फीस भरण्यासाठी जो ॲप्लिकेशन आहे तो या ठिकाणी तुम्हाला ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्ही फीस पेड करायची आहे. फीस पेड केल्यानंतर आपला जो संपूर्ण ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल. तर संपूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी एक वेळेस चेक करायची आहे. संपूर्ण डिटेल चेक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो डिक्लेरेशन आहे तो डिक्लेरेशन आपल्याला या द्यायचा आहे. या ठिकाणी ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जे फॉर्ममध्ये डिटेल भरलेले आहे ते संपूर्ण डिटेल तुम्ही चेक केलेले आहे. अशा पद्धतीने संपूर्ण कन्फर्मेशन या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. कन्फर्मेशन दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणते पण चेंजेस ह्यामध्ये करता येणार नाही. तर ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर टू कंटिन्यूवरती आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला संपूर्ण डिटेल या ठिकाणी बघायला मिळेल. यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँडरायटिंग डिक्लेरेशन हे 2 डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी जो सिक्युरिटी कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचा आहे.
सिक्युरिटी कॅप्चा फिलअप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे. तर या ठिकाणी संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आपण या ठिकाणी चेक करायचा डिटेल. यानंतर आपला जो डिक्लेरेशन फॉर्म वगैरे सबमिट केला आहे त्याचं प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी संपूर्ण फॉर्मचं चेक करता येईल. त्यानंतर या ठिकाणी प्रिंट किंवा PDF मध्ये आपण डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवू शकतो.